राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष द्वारा बलिराजा सहकार बचाओ आंदोलन का आयोजन किया गया। इस आंदोलन में मालेगांव सहकारी चीनी कारखाने के बड़ी संख्या में सदस्य शामिल हुए। राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ने बलिराजा सहकार बचाओ आंदोलन आयोजित किया। किसानों ने फसलों की लागत बढ़ने और गन्ने के उचित मूल्य की कमी को लेकर विरोध किया। साथ ही कारखाने से नीरा नदी में दूषित पानी छोड़े जाने की समस्या भी उठाई। आंदोलन में पारदर्शी उस दर की मांग की गई। किसानों ने चेतावनी दी कि अगर समस्याओं का समाधान नहीं हुआ तो और वे बड़ा प्रदर्शन करेंगे। सहकार बचाव पॅनल आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ताईंच्या आदेशाने आणि खऱ्या अर्थानं बळीराजा सहकार पॅनल बचाव पॅनल आम्ही केलं। हा मुख्य मागणी आमची जो सभासदांना मिळालेला कमी भाव प्रामुख्याने ही आमची प्रमुख मागणी आहे। कारण 2800 रुपये हा त्यांनी प्रथमतः भाव दिला आहे। खऱ्या अर्थानं पहिली उचल 3231 रुपये ही अपेक्षित होती आणि मागच्या जो खर्च किंवा मागच्या वर्षीचा जो भाव होता त्या अपेक्षेने सर्व सभासदांना वाटत होते की कारखान्याचा अधिकचं उत्पन्न आणि मिळणारा ह्या वर्षीचा भाव प्रामुख्याने 3500 रुपये जाईल। पण या सभासदांचं तोंडचं पाणी पुसून या संचालक मंडळाने खऱ्या अर्थानं 2800 रुपये भाव देऊन आणि 3 महिन्यानंतर निवडणूक आदरणीय पवारसाहेबां सर्व सभासद नाराज वर्ग आदरणीय पवारसाहेबांकडे गेल्यानंतर ऊसाचे अनेक प्रश्न झाले की 2-2, 3-3 दिवस हा प्रामुख्याने ऊस आपल्या शेतामध्ये राहिला। कामगारांचे पगार ते प्रामुख्याने पवारसाहेबांकडे गेले आणि कुठंतरी हे पॅनलची चाहूल लागल्यानंतर ह्यांनी आता या संचालक मंडळाने राहिलेले पैसे वाढवले आणि देण्याचं 20 मार्चला या ठिकाणी कबुली केली। खरं तर अपेक्षित होतं की हा एक रकमी जर पैसे मिळाले असते तर येणारा हा मार्च महिन्यामध्ये सोसायटी असेल, मुद्दत असेल, अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी मुद्दत सोसायटी काढून पण आपले उत्पन्न खर्च किंवा आपल्या मुलाबाळांचा खर्च शिक्षणाचा भागत नसल्यामुळे बऱ्याच पतसंस्थेकडे आपले कर्ज घेतलेले सोने गहाण ठेवलेलं आहे। आणि आज माझ्या सभासदांच्या मी स्वतः निरावागतचा एक सभासद आहे आणि माझ्या गावामधले गेटकेनला 8 सभासदांचे ऊस गेले। हे प्रथमतः माळेगाव सहकारी साखर कारखान्यात इतिहासात घडलेली सगळ्यात किळसवाणी गोष्ट आहे। आणि याच गटामध्ये 6 गटामध्ये अनेक सभासदांनी माळेगाव कारखान्याला न ऊस देता गेटकेन सारख्या जो माळेगाव सहकारी कारखाना गेटकेनच्या 4 ते 6 तालुक्यांचा ऊस घेण्यात अग्रेसर असलेला कारखाना आज बऱ्याच तालुक्यातल्या लोकांनी सभासदांनी इथूनचा ऊस बाहेरच्या कारखान्यामध्ये घातला। ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आमची मागणी प्रामुख्याने एकच आहे की सभासदांना आम्ही या ठिकाणी निवडणुकीचा उद्देश किंवा कोणताही उद्देश न ठेवता की माझ्या सभासदांना अधिकचा भाव मिळावा, जो FRP एक रकमी मिळावी आणि जो कारखान्याचा अधिकचा उत्पन्न आहे मग ते कोजनरेशनच्या माध्यमातून होतोय, पेट्रोल पंपाच्या माध्यमातून होतोय, कारखान्याचे जे भाडे आहेत त्या माध्यमाचे डिस्टिलरीच्या माध्यमातून जे कारखान्याचं कार्यालय आहे त्या माध्यमातून हा भाव खऱ्या अर्थानं सभासदांना एक रकमी दिला तर त्यांचे प्रपंच चालतील, नाहीतर अन्यथा माळेगाव सहकारी साखर कारखाना हा भवाननगर किंवा छत्रपती कारखान्याच्या मार्गाने चाललेला कारखाना आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ सभासद, सर्व तरुण वर्ग, सर्व एक सुशिक्षित सभासद या ठिकाणी एकत्र होऊन त्यांच्या जी मनातील भावना आहे त्या आम्हाला अधिकचे पैसे एक रकमी पैसे मिळाले पाहिजेत, हा प्रामुख्याने या सभासदांची प्रमुख मागणी आहे।